नमस्कार मित्रांनो, 22 मार्चला मैदान होते महाराष्ट्रातील 2026 मधलं सगळ्यात मोठं मैदान. एक नंबरचं ट्रॅक्टर बक्षीस आहे, 9 टू व्हीलर आहेत आणि क्वार्टर फायनल 10,000 बक्षीस आहे. मोठं मैदान आणि ड्रायव्हर जे फायनलला राहतील 10 त्यांना चांदीच्या गदा आहेत. बघूया कोण कोणते एक संभावित पैरे बघूया कोणते कोणते आहे. पहिला पैरा जो आहे तो चिक्या, विठ्ठलनाथांचा चिक्या, अजय शेट यांचा चिक्या, तो आपल्याला कारुंडेकरांच्या चिक्यासोबत ही जोडी आपल्याला पाळताना दिसणार आहे. गाडीवरती ड्रायव्हर विठ्ठल नाना स्वतः असणार आहेत किंवा चिक्याच्या गाडीवर कोण असतात, आटील ड्रायव्हर तामखडा हे असू शकतील. बघूया त्या मैदानामध्ये समजेल. 2 नंबरचा पैरा आहे स्वर्गीय पंढरशेठ फडके, दहादा सरकार यांचा सर्जा आणि त्याच्या सोबत पाळताना दिसणार आहे. या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये ज्याला रॉकेट म्हटलं जातं असा हा 25-26 घोटचा सर्जा ही जोडी आपल्याला पाळताना दिसेल. 3 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये मिलिंद शेठ पाटील यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलेला असा हा त्यांचा भुंगा आपल्याला लखन सोबत दिसू शकणार आहे. 22 तारखेला मी सांगितलं होतं की 22 तारखेला बक्कासूर लखन सोबत पडेल किंवा 26ला लखन, या दोघांच्या पैकी एक असेल. परंतु भुंगा आता घाटावरती आलेला आहे. भुंगा 22ला किंवा 26ला लखन सोबत आहे. बघूया, एक प्रश्नचिन्ह आहे या पैऱ्यावरती. 4 नंबरचा पैरा घरचा साज राहुल पाटील अडवलीकर कल्याण यांचा, बिंजोडचा बादशाह ज्याला म्हटलं जातं आणि आहे असा हा मथुर 1001 आणि त्याच्यासोबत एलियन एक राहुल दादांची नवीन खरेदी, ही घरचा साज आपल्याला पाळताना दिसेल 22 तारखेला महाकाल केसरीच्या मैदानामध्ये. 5 नंबरचा पैरा आहे सावकार आणि सुंदरचा पैरा. माळशिरसच्या मैदानातील आत्ता एक मैदान झालं होतं, त्या मैदानामधील 1 नंबरची मानकरी झालेली होती ही जोडी. सावकार आणि सुंदर ही जोडी आपल्याला पाळताना दिसणार आहे. दुसरा एक पैरा आहे रैना, उत्तम शेट गवळी तसेच किरणप्पा शालगाव कालगावकरांचा रैना आपल्याला पाळताना दिसणार आहे. दैवत गोवेकर तसेच पृथ्वीराज दादा खुटवळ यांच्या बैजासोबत. एक बैजा आता सध्या महाराष्ट्राला घोटच्या सारख्या दिसतो आणि सातत्य आहे त्या बैलामध्ये आणि तो चांगला पळतो आणि ही जोडी आपल्याला पाळताना दिसू शकेल. एक संभावित पैरा आहे. नेक्स्ट पैरा आहे सदाभाऊ मास्तर संभा बाकाले यांचा ठाकूर आपल्याला पाळताना दिसणार आहे. या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. मदन पहिलवान रेटरेकर यांचा राजा आपल्याला पाळताना दिसणार आहे. राजा आणि ठाकूरची जोडी एकदा आता एक मैदान झालं, त्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहिली होती, खूप छान गाडी पळाली होती. नेक्स्ट पैरा आहे या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये सतत गुलाल घेतोय असा हा अर्जुन अवतार पवार यांचा, तो पाळताना दिसू शकेल साई 11-11 सोबत. आणि ती एक टॉपची गाडी आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही एक गाडी एक टॉपलाच असणार आहे, एक टॉपची गाडी आहे. बघूया काय होते. नेक्स्ट पैरा आहे चिमण्या, अमित शेठ भांडे यांचा चिमण्या तंदुरुस्त होईल, मला वाटते थोडासा आजारपणामध्ये होता, तो आपल्याला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावे यांचा मल्हार 11-11 सोबत पाळताना दिसणार आहे. हा सुद्धा एक टॉपचाच पैरा म्हणावा लागेल. सचिन लक्षाची जोडी आपल्याला पाळताना दिसेल ट्रॅक्टरच्या आणि 26 तारखेच्या मैदानामध्ये. ही जोडी फुटणार नाही, आता हीच जोडी आपल्याला पाळताना दिसणार आहे ट्रॅक्टरच्या मैदानामध्ये. ही फिक्सच जोडी आहे, संभावित अंदाजित नाहीये, फिक्सच जोडी आहे ही. तसेच या बैलगाड्या शहर क्षेत्रामध्ये ज्याला संघर्ष योद्धा म्हटलं जातं असा हा बुलेट आपल्याला दिसणार आहे शनी शिंगणापूरकरांच्या चित्र्यासोबत. आणि चित्र्या सुद्धा आता सध्याला फॉर्म मध्ये आलाय, तो सुद्धा एक चांगली कामगिरी करेल असे वाटते. बघूया काय होते. गहानंदकरांचा घरचा साज दुर्गा आणि बब्या, ही एक जोडी एक टॉपची जोडी आहे. ही सुद्धा एक जोडी त्या मैदानामध्ये घरचा साज 22 तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला दिसू शकेल. तसेच आपल्याला या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये साखरवाडी या गावचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये पोहोचवणारा असा हा बावऱ्या आपल्याला सुंदर 11-11 सोबत समाजसेवक संतोष तोडकर यांचा जो आहे सुंदर आणि बावऱ्या, ही जोडी आपल्याला पाळताना दिसू शकेल. पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट आपल्याला पळताना दिसणार आहे वाघवाडीकरांचा रोमन. या रोमनने सगळ्या महाराष्ट्राला मध्ये पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी आहे. मागच्या वर्षीला मैदान झालं होतं त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा हा एक चांगल्या फॉर्म मध्ये आलाय, एक चांगला तो सुद्धा पळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा. पुसेगावकरांचा विजय मेडिकल पुसेगावकरांचा घरचा साज चंद्या आणि नंद्या, ही जोडी घरची आपल्याला पाळताना दिसू शकेल त्या मैदानामध्ये. माणिक 4x4 आणि पुष्पा, ही एक टॉपचाच पैरा त्या मैदानामध्ये असेल. ही एक सुद्धा टॉपचीच जोडी आपल्याला आहे बघायला मिळेल.
विसापूरकरांचा कार्तिक आणि नाचा ही एक जोडी टॉपचीच आहे. प्रत्येक मैदानामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाळले त्या त्या ठिकाणी एक गुलाल हा मिळवलेला आहे या जोडीनं. बघूया कशा पद्धतीने ही एक कामगिरी करते आपल्याला दिसेल. भोपर्डीकरांचा लाडू आपल्याला पळताना दिसणार आहे वजीर सोबत. उमटेचा वजीर याच्यासोबत भोपर्डीकरांचा लाडू चांगला पळतो आणि तो सुद्धा एक वजीर सुद्धा चांगलाच पळतो. ही सुद्धा एक चांगली जोडी आहे. तसेच आपल्याला साहिब्या आपल्याला पळताना दिसणार आहे सरदार सोबत. सरदार आणि साहिब्या ही एक चांगली जोडी चांगल्या रीतीने पळते. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. नेक्स्ट पैर आहे शिरसवडीकरांची रायफल आणि घरणेकीकरांचा राजा. हा एक टॉपचाच नामांकित पैर आहे. बघूया कशा पद्धतीनं ही एक गाडी चांगली पळेल मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. कन्हैया आणि लक्षा ही एक जोडी एक सध्या फॉर्म मध्ये चाललेली आहे. ही जोडी एक जाईल त्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करते. आता एक सांगलीमध्ये मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये या जोडीने प्रथम क्रमांक मिळवला होता. ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद ज्याला म्हटलं जातं आणि आहे असा हा रायफल 81 आपल्याला विनायक शेट लेंगरे यांच्या डायमंड सोबत पळताना दिसेल. ही जोडी आहे ती लिंबूच्या मैदानामध्ये पाळली होती परंतु सेमीला थोडासा घासाघाशीमध्ये निकाल गेलेला होता. परंतु गाडी चांगली पाळली. अक्षय ड्रायव्हर शेंद्रेकरांनी गाडी चालवली होती. पुन्हा एकदा ही गाडी मला वाटते पळताना दिसेल. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. वादळ मानघरकरांचं वादळ आपल्याला रामा नावाचा एक नंदी आहे. त्या नंदी सोबत आपल्याला पळताना दिसू शकेल. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. सोन्या आणि मुरल्या ही एक नामांकित जोडी आहे आणि ही एक जोडी चांगली माणसांची डोळ्याचं पारणं फेडतील असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. पिंटू शेट वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल पुन्हा एकदा सज्ज आहे. तो कॉकटेल जो आहे तो आता मला वाटते की नाशिकमध्ये आहे. आता सध्या मला नाशिकमधून का कुठनं फोन आला संभाजीनगरवरून. त्या ठिकाणी आता नाशिकमध्ये का कुठं तिथं आहे घोड्याच्या शर्यतीमध्ये तो खेळतोय. जरा ट्रेन होतोय. तो 22 तारखेच्या मैदानामध्ये आपल्याला दिसेल. 100% दिसेल. तो दिसेल आपल्याला जलवा सोबत. जलवा कुठलाही कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. मी जरा जलवा बघितलं. ही जोडी एकदा पाळली होती. चांगली कामगिरी केली होती यांनी. विठ्ठल नाना अजय शेट यांचा घरचा साज तेजा आणि दिवाना आपल्याला ही जोडी पाळताना दिसू शकेल. बघूया ही जोडी एक चांगली नामांकित जोडी आहे. बघूया कशा पद्धतीनं ही एक जोडी चांगली पळेल आणि विठ्ठलांचा घरचा साज अजय शेट यांचा घरचा साज चांगली पळती गाडी. तसेच आपल्याला MM नाना यांचा राजा आपल्याला पळताना दिसू शकेल. पृथ्वीराज दादा कुटवळ दैवत गोवेकर यांच्या एका सध्या आता फॉर्म मध्ये चाललेला प्रभू याच्यासोबत प्रभू आणि MM नाना यांचा राजा ही एक कॉम्बिनेशन जुळू शकतं. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. संभावित पैरा आहे हा. खांडसकरांचा बाळ्या आणि ओगलेवाडीकरांचा तेजा ही एक जोडी पळताना दिसेल आणि बकासूरचा पैरा मी तुम्हाला सांगितले लखन सोबत असू शकतो. जर लखन नाही झालं तर मग कोण असू शकतो बघूया. हे होते माझे पैरे. तुमचे पैरे सांगा कमेंट्स बॉक्स मध्ये.